चला बघा वागा हो, आता हे प्रश्न आहे 0.025 ला 5 न भागल्यावर आहे ना, 5 न भागल्यावर उत्तर काय येईल? 5 0 0 5 0 0 पॉइंटला पॉइंट 5 0 5च्या पाड्यात 2 येते का? 5च्या पाड्यात 2 थोडी नाही येईल, डबल 5 0 5 5 काय उत्तर आलं? 0.005 0.00. आता इतकं मोठं आल्यावर आपल्याला हे किराणा दुकानाची यादीच आहे गणित म्हणजे, बरोबर आहे का नाही? डेंजर खुंकार गणित. 463 गुणले 463 गुणले 463 अगं माय प्लस 337 गुणले 337 गुणले 337 भागिले 463 463 चा गुणाकार वजा 463 गुणले 337 प्लस 337 गुणिले 337. आपला एवढं वाचायला तर अर्धा घंटा लागला है ना. असं जर आला कार्य करता, बरोबर आहे. कोण येतं? 2 नमुने येतं. 2 नमुने कोण येतं? 463 एक आहे है ना. आता इथं सूत्र आहे वरचं, ए घन अधिक बी घनचं, बरोबर आहे. मग त्याचं ए वर्ग वजा बी वर्ग आहे ना, एवढा ताण नाही घ्यायचा. असं एवढं मोठं जर आलं तर ह्याची काय करून टाकायची? वरच्याची बेरीज करून टाका. काय करून टाका? 463 337 ची बेरीज किती आली सांगा? बेरीज किती येते रे? ह्याची दोघांची बेरीज आली 800. किती बेरीज आली बघा ना. ए घन अधिक ह्याला पकडा बी घन, ए घन अधिक बी घन. मग ह्याचं सूत्र काय वाग हो? ए घन अधिक बी घनचं, ए घन अधिक बी घनचं एक सूत्र आहे. ए अधिक पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग दिदे, असं सूत्र आहे. लय लांबचं लांब गणित आहे हो. मग खाली सुद्धा ए यार झोपलास काय? झोपू नको ना बा. हां, मग खाली बघा ए चा वर्ग, हे बघा हे 463 ए चा वर्ग वजा हे ए बी 463 ए आणि ते बी ए बी अधिक बी चा वर्ग. हे कटलं, बरोबर आहे का नाही? बघा ना, ह्याला ए पकडा 463 म्हणजे ए चा वर्ग वजा ए बी, याला बी पकडा ए बी प्लस बी चा वर्ग. बघा हे ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग, याचं सूत्र हे आहे. लय अवघड जाते आपला, बरोबर आहे. मग हे सेम कटलं, राहिलं काय रे? ए अधिक बी राहिलं काय? ए अधिक बी म्हणजे ए हे आणि बी हे आहे ना. याची बेरीज केली डायरेक्ट. टेन्शन लय घ्यायचं का नाही आहे ना. हे एक मेन प्रश्न आहे बाबा. 20.60 भागिले 400 कसं करायचं अगो? भागिले म्हणजे काय? छेद. भागिले म्हणजे काय? छेद. भागिले म्हणजे काय? छेद 400, राईट. भागिले म्हणजे छेद 400. सांगा काय करायचं तर. पॉइंट म्हणजे गणिताच्या जीवनातला अडथळा. पॉइंट म्हणजे गणिताच्या जीवनातला अडथळा. पॉइंट कट करायचा आणि खाली किती शून्य वाढवायचे? बघा ना, पॉइंट कट करायचे, खाली किती शून्य वाढवायचे? 2. आता काय करायचं? माग जिजाजी काय करायचं आता? खालचा एक खायचा, वरचा एक खायचा. हा, आता काय करायचं? पर्याय बघा है ना, पॉइंट मध्ये पर्याय आहे. तर चला 4 न भाग द्यायचा. 4 1 4 4 5 20. बघा 4 1 4 4 5 20. 4 1 किती उरले सांगा? 4 1 4 किती उरले बघा गणू? 2 उरले. पॉइंट दिला, शून्य घेतला. 4 5 20. काय उत्तर आलं? 51.5 भागिले किती? 1. बघा हे 1 वर किती शून्य? 3. आता तुम्हीच मला सांगा, पॉइंट म्हणजे गणिताच्या जीवनातला पॉइंट म्हणजे गणिताच्या जीवनातला पॉइंट कट केला, खाली 1 शून्य वाढवला. आता वरचे 515 जशाला तसे किती सोडून पॉइंट? 4 आहेत ना माय. 2 कुठे येतं बघा? 1 2 3 4 सोडून पॉइंट. 4 जण सोडून पॉइंट बरं का, इथं काय नसते म्हणजे शून्य. असा पर्याय बघायचा. 0.051. दिसायला किती सोपं दिसलं गणित सांगा बरं? ते दिसायला सोपं दिसलं पण 60 नमुना आहे. कसा नमुना आहे? 60 कार्यकर्ता आहे. 60 नमुना आहे रे बघा. आता मला सांगा है ना, 6च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज काय? 6च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज काय काय काय? सांग भोलानाथ. पाऊस पडेल काय भोलानाथ? मग काय आदर याचं? 6च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज.
6चं पहिलं गुणित 6चं पहिलं गुणित 6 1 6, 6चं दुसरं गुणित 6 दोन्ही इकडे बघा काही जण कार्यकर्ते 12 नेटले रे इथं 0 6, 6चं तिसरं गुणित 6 त्रिक 6चं चौथं गुणित 6 चौक, आपला पहिले 4च गुणित म्हणते आणि याची बेरीज करा 60 आली का? सगळे चालू का? बरं आता परीक्षा आज देताना 6च्या पहिल्या विषम गुणितांची 6च्या पहिल्या 4 विषम गुणितांची बेरीज. मग काय करायचं रे? 6चे पहिले विषम 1 1 3 विषम, 6चे पहिले 1 3 5 7, 6चे पहिले 4 समगुणित, समगुणित म्हणजेच 2 4 6, 6चे पहिले अभाज्य, 6चे पहिले 4 अभाज्य गुणित 6 गुणिले 2 2 3 5 7 मूळ संख्या अभाज्य संख्या आहे ना. काय बी येईल पूर्ण नैसर्गिक गुणित काय क्रमवार काय बी येईल रे बाबा. त्याच्यानंतरचा या आता काय येईल सांगायचं बघा. हे 81चं वर्गमूळ किती रे? 81चं वर्गमूळ 9 9 री प्लस 36चं किती येते रे? मला दिसत नाही 6. हे 81 9चा वर्ग आहे, 36 6चा. ह्याला काय म्हणतात सांगा बरं रे? भागिले. काय म्हणतात ह्याला? भागिले. अरे वागो भागिले. बरं हे असं ऑब्लिक इथं भागाकार असते एखाद्या वेळेस देताना परीक्षेत तुम्ही म्हणता हे चुकीचं गणित आहे स्टार मारून ठेवतो म्हणून दिमाग लावताना. 121 कशाचा वर्ग आहे सांगा? 11 11 हे ना रे. आणि 64 8 कार्यकर्ते हे 2 न भाग देताना रे. 42 6 बेचोक 8 42 6 बेचोक 8 भाग देताना रे. काय करायचं आपलं हे माग संपतराव? काय करायचं सांगा? वरच्या वरच्याची बेरीज किती येते? 9 6 15, खाली 11 8 गेले 3. काय येते रे मग भागाकार? 3 5 15. किती आला उत्तर? 5. 3 5 15 5. 5 लाच 5.0 देखील म्हणतात है ना. अवघड आहे का पोरं याच्यात सांगा? आता काय येते वागो? हे मेन गणित आहे हो. बघा वडील आणि मुलगा, वडील आणि मुलगा यांच्या वयांची सरासरी, याच्या वयाची सरासरी किती वर्ष आहे? 16 वर्ष. मला सांगा यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष असेल तर बेरीज किती असेल? उमर भाई वयांची सरासरी जर 16 असेल तर बेरीज किती असेल? कोण बताएगा? कोण बताएगा? हाँ सावंत बरोबर आहे का रे? बघा ना इकडं वडील आणि मुलगा किती जण आहेत कल्याणीताई? वडील आणि मुलगा किती जण आहेत? 2. वडील आणि मुलगा किती जण आहेत? 2. वडील आणि मुलगा 2 जण आहेत उमर. त्यांच्या वयांची सरासरी बोलतो यहाँ पे मल्टीप्लाय है ना. वडील आणि मुलगा दोघं सरासरी गुणिले 16 वर्ष आहे म्हणजे बरोबर. म्हणजे बरोबर 16 दोन्ही 32. अरे बाबा वडील आणि मुलगा दोघं जण आहेत म्हणून 2 लिहिलं. सरासरी 16. सर्दीला झाली बघा तुला ती. ठीक आहे जर गोळी नाही आणली मग सांगायची ना मग उमरचा दवाखान्यात गेल तवाच हे का ना दीदी आणू लागली ना. आपले काय करा पोरं आता सर्दीचे दिवस इथं थंडीचे हे का नाही तर एक थोडंसं राहू द्यायचं. आता सर्दी आहे ना पप्पाला जाता जाताच म्हणायचं थोडं सर्दीच्या वगैरे गोळ्या राहू द्या खोकल्याच्या का ना. नवोदयाची परीक्षा येईल आता जवळ तर तुम्ही त्याची काळजी घ्या. तब्येतीची काळजी घेणं गरजेची आहे माय. पेपरावर टाकताना शेंबू म्हणताना बघा इकडं हे बघा वडील आणि मुलगा त्याची सरासरी दोघं जण इथं 2 गुणिले 16 किती? 32. 32 झाली. या 32ला याची बेरीज आली 32. बेरीज किती आली? ही दोघांची बेरीज आली 32. 32ला किती न भाग द्यायचा सांगा? कोण बताएगा? कोण बताएगा? कोण बताएगा? हाँ शिरसाट ताई 2 न कोण? हाँ याची बेरीज करा. गुणोत्तराची बेरीज करा ना. 15 आणि 1 15 आणि 1 नाही गुणोत्तराची बेरीज करायची दिदा. 15 आणि 1 16. चला किती येते उत्तर ह्याचं? 16 दोन्ही 32.
ह्या 2 न 2 ने ह्याला गुणा ना, आता 2 ने ह्याला गुणा, 15 दोन्ही 30 आणि 2 ने ह्याला गुणा है ना. अरे 15 जशी 1 ला आहे ना, 15 जशी 1 ला, ह्याला बी 2 न गुणायचं आणि ह्याला बी 2 न गुणायचं. 15 दोन्ही 30, बे 1 बे. सांगा मला वडिलाचं वय किती, मुलाचं वय किती सांगा मग. वडिलाचं वय किती, मुलाचं वय, हा सोलर 30 2 असं असू शकते का नाही, का वडिलाचं 2 आणि मुलाचं 30. अरे कळते का नाही. हा ए मला सांगा, नाही कळालं उमर भाई, नाही कळालं नीरस. वडील आणि मुलगा 2 जण इथं, 2 जण, यांच्या वयांची सरासरी किती आहे, सरासरी 16 वर्ष आहे, म्हणजे बरोबर 16 दोन्ही 32 वर्ष ही बेरीज झाली दोघांची. ते सरासरी 16 म्हणजे बेरीज किती, 2 जणांची सरासरी 16 आहे, बेरीज किती 32, बेरीज किती 32. त्या 32 ला किती न भागायचं, गुणोत्तरानं भागायचं माकडानं. 15 ने किती रे 16, 15 ने 16, उत्तर किती आलं विभूते. अरे वागा लक्ष दे ना माय, 16 दोन्ही 32, 2 आलं. 2 न कशाला गुणायचं वागा, 2 न ह्याला बी गुणायचं आणि 2 न ह्या नमुन्याला गुणायचं. 15 दोन्ही 30 आणि वेक 30 वर्ष वडिलाचं, 2 वर्ष मुलाचं. त्यांच्या वयातला फरक कितीचा सांगा बरं. 30 2 28. हो आता बघा इकडं, ए मला सांगा 10 माणसं आहे ना, 10 माणसं एक काम करण्यासाठी किती दिवस लागायचे सांगा. 10 माणसं एक काम करायला 30 दिवस लागतात. 10 झाल्यावर नाव काय, माणसे. 10 झाल्यावर नाव काय, माणसे. 10 झाल्यावर नाव काय, 10 माणसे. आणि 30 झाल्यावर नाव काय, दिवस. 30 झाल्यावर नाव काय, बघा ना तुम्ही. 10 माणसे एक काम करण्यासाठी, 10 माणसे एक काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. लक्ष दे ना भाऊ, हे परीक्षेला येतात बरं यावर्षी. हेच गणित येतात, अशीच येतात, दुसरे उपयोजनात्मक दुसरे येत नसतात. हे दरवर्षी येणारे काय काय प्रश्न आहेत बघा, घड्याळाचे, हे ना कामाचे, दिवसाचे. जास्त कशावर येणार तर परिमिती, क्षेत्रफळ, काळ, कामयोग, रेल्वे आहे ना, याच्यावरच प्रश्न असतात बघा. आणि उपयोजन संख्यावरच बघा. 10 माणसे काम किती दिवसात करतात, 30 दिवसात. 10 माणसे किती दिवसात करतात, 30 दिवसात. तर 25 दिवस कुठले हो बाला भाऊ, 25 दिवस कुठले हो माय इथं. 25 दिवस करण्यासाठी किती दिवस लागतात. आता म्हणायचं हे कोणाचं शेत, दुसऱ्याचं शेत. हे कोणाचं शेत, दुसऱ्याचं शेत. आणि हे आपलं शेत. कोणी शेताला कोण कोण गेलं तरी आतापर्यंत भुईमुग काढायला गेलं का नाही. हे भुईमुग कुठं असते, खाली येते का वर येते रे, खाली येते होय ग. हा खालीच येते. हा मकाचे कंस कुठे येतात आणून येते. ए हा वरी, खरं बाप, वरी येतात. हा बरं. हा तुरीची डाळ कुठे येते, कल्याणी कुठे येते माहित नाही. अरे हा वरी येते ना ग, तूर वरी येते ना. बरं असो, आता कसं आहे माहितीये का पोरं, शेतातच कोणी जाई नाही आहे ना, शेतीचा संबंधच येई नाही. बरोबर आहे, भरपूर जणांच्या घरी शेती आहे आता, पण शेतीचा संबंधच येई नाही. तर असो जाऊ द्या. हे वरचं दुसऱ्याचं शेत आणि हे आपलं शेत आहे ना. तुम्ही मुंबईकडच्या पुण्याकडच्या पोरायला तर विचारल्यावर केला तर शेत म्हणजे काय माहिती आहे का नाही. दुसऱ्याचं शेत म्हणजे माहीत असते, जे शेतात जातात त्यांना माहीत असते, असं काही नसते आहे ना. दुसऱ्याचं शेत, खाली आपलं शेत. हे दुसऱ्याचं शेत आहे, वरचं हे आपलं शेत. म्हणायचं दुसऱ्याचं शेतात 10 माणसं कामाला आलते. किती माणसं कामाला आलते, 10. आणि किती दिवस लागले, 30 दिवस. हे म्हणायचं आपलं काम तर 25 दिवसात झालंय, त्याच्या शेतात 30 दिवस लागले. आपलं तर काम उमर भाऊ किती दिवसात झालंय बघा, 25 दिवसात. त्याच्यापेक्षा कमी झालंय, कमी दिवसात झालंय. म्हणजे माणसांची संख्या कशी असेल, जास्त. माणसं जास्त
माणसं जास्त येतं. माणसं कशी येतं? अरे बघा, जास्त माणसं असल्यावर कमी दिवसात काम झालंय ना. त्याला 30 दिवस लागले होते दुसऱ्या शेतात, त्याला दुसऱ्या शेतातले म्हणजे शेजाऱ्याच्या शेतात है ना रे. आणि आपल्या शेतात 25 दिवसात काम झाले. माणसाची संख्या जास्त असेल, वरचा गुणाकार करून बघू. 10 गुणिले 30 भागुले किती? 25. 5 ची कसोटी वापरा. 5 5 5 दोन्ही 5 सक 2 सक 12. 10 पेक्षा जास्त आलंय का नाही सांगा. आता परीक्षेत दिलं जादा माणसांची संख्या किती सांगा. जादा माणसं किती लागले? 2 माणसं जादा लागले. परीक्षेत असं विचारतात, जादा माणसांची आधी माणसं तर काढा, मग विचार करू जादा माणसं लागले का कमी लागले. तर काय अवघड आहे त्याच्यात सांगा. हे तर भरपूर वेळा गणित झालंय आपलं. किती वेळा? भरपूर वेळा. आणि बघा हे काय माय, हे लय मेन गणित आहे हो परीक्षेला येण्यासारखं. वाग हो, याच्यावर गणित येणार आहे. याच्यावर गणित येणारच आहे हो. सांगळे साहेब, नक्की गणित येणार आहे. असं जे येईल याच्यापेक्षा सोपं येईल किंवा अवघड येईल, पण सोपंच येईल. हेच अवघड आहे. केस कोण टाकलं रे? तर केस कोण टाकलाय? हे बघा, केस टाकलाय, त्याच्यावर केस करावं लागणार. चला, तू वाच रे कृष्णा, तूच वाढवायलास केस. वारिक मामाकडे न्यावं लागतं तुला. हा, कृष्णाची ते चप्पीच या. चला वागव कृष्णा भाऊ, चला लक्ष द्या. जाऊ द्या टाइमपास. बघा वागव, 703 गुणिले 203. पहिल्यांदा वरच ऑपरेशन करा. माय वरच ऑपरेशन करा. अनुताई ह्याला भ्यायचं नाही. कृष्णा भाऊ ह्याला भ्यायचं नाही. वरच ऑपरेशन करायचं. वरच्या कार्य करायला शाट करा. चला, भागी आधी गुणाकार का भागाकार? भागाकार. भागिलेचं काय? गुणिले. खाली मुंडक 5 वरी जाणार आणि खाली 3 येणार. आता गुणाकार में काटाकाटी. गुणाकार में काटाकाटी. काय काय कटते? काहीच नाही कटत. हे 3 काटू नका रे. हे 3 भाऊ आहेत सगळे. हे 3च्या पाड्यात 7 येतात. 3च्या पाड्यात 2 काय येतात का रे? 3च्या पाड्यात 5, 5च्या पाड्यात 3 काहीच नाही. मग अशा वेळेस काय करायचं? कोण सांगतंय? हा दीदी. हा, क्या बात आहे. वरचा गुणाकार, खालचा गुणाकार. 7 दोन्ही 14. 14 पंचे वरचा गुणाकार आला 70 आणि खालचा किती येते? या बघा, 3 त्रिक 9, 9 त्रिक म्हणजे वरचा आला 70 आणि खालचा आला 27 आहे ना. मग आता भागिले. आता खालच्याच ऑपरेशन करू. आता ह्याचं उत्तर काय ते सांगा पटकन. ह्याचं 3 1 3 3 1 3 आणि 2 किती? 3 बघा. 3 1 3 आणि 2 5/3. 5/3. याच्या खाली काय नसते म्हणजे छेद. ह्याचं बेत्रिक 6 प्लस बेत्रिक 6 प्लस 5 1 बघा ना. बेत्रिक 6 प्लस हे आता परीक्षा जवळ आली, सगळ्याला येते ना. 5 1 5. 2 छेदापैकी 3 1 6 आणि 5 किती? 11/3. ह्याचं उत्तर राईट. 11/3. आता बघा, माड्या 36. आता मोठ्या भागिले जागी काय लिहा? मोठ्या भागिले जागी डोळे. 70/27 आहे ना. 70/27 लिहिले. मोठ्या भागिले जागी डोळे. मोठ्या भागिले जागी आणि 11/3. बघा, 70/27 जसे आले तसे मोठ्या भागिले जागी डोळे. आता काय करायचं? भागिलेच गुणिले. खाली मुंडक 3 वरी आणि 11 खाली. काटाकाटी. 3 1 3 3 9 27. बघा, 3 1 3 3 9 27. 3 1 3 3 9. तर 9च्या पाड्यात 70, 11च्या पाड्यात 70 येते का? वरचा गुणाकार 70 1. खालचा गुणाकार 11 9. असं कोणाचं आलं? काय अवघड आहे का याच्यात सांगा. इसमें कुछ तो डिफिकल्टी है क्या? फक्त काय करायचं? त्याला स्वतंत्र घ्यायचं. म्हणजे स्वतंत्र म्हणजे सेपरेट त्याचं ऑपरेशन. एवढं मोठं एकदाच गणित बघायचं का सांगा बरं? एकदाच गणित बघितलं का नाही भीती वाटते. असं समजा एक राईस प्लेट आहे. ही काय आहे? राईस प्लेट. काय ही? राईस. आता राईस प्लेट म्हणजे भाताची प्लेट नाही. तुम्हाला सगळ्याला सांगण्याची गरज नाही. एक काय असते? एकात वरण, एकात भाजी, आलूची भाजी. ही
काजू करीची भाजी, हे इथं भात आहे ना, इथं चपाती, इथं दह्याची वाटी आहे ना, अजून इथं कशी तरी भाजी आणि मध्ये पापड असतात का नाही रे, इथे सॅलड असते, ते काहीतरी गोबी गिबी टाकलेलं, आणि इथं कशाचा ग्लास असते, एक मठ्ठ्याचा ग्लास आहे ना, आता एवढं मोठं असते, आणि इथं चपात्या असतात इकडे इकडे, बरोबर आहे. दोन कोणाला तंदूर पाहिजे तर तंदूर बी असते, काय असते, तंदूर आहे ना, किंवा चपाती आहे ना, काय बी कोणी घेते या. मला सांगा, इतक्या मोठ्या भाज्या, इतका मोठा भात, ते मठ्ठा आहे ना, अजून काय रे, एखादी ते ह्याची वाटी असती एक, गुलाबजामुन असतात, तर असं लय बकळ असतंय ते. मग ते काय खावं सुधरत आहे का सांगा, आहे ना. भाऊ काय करते, गच 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 या 2च वाट्या शाट करते, आणि मग त्याचं पोट बी भरते, काहीच कळत नाही काय खावं, तर कळते का नाही, आहे ना. मग असं असतंय त्याचं. हे गणितात बी ना, मग त्याच्यानं आमच्या दीदीनं काय केलं, म्हणजे आधी गुलाबजामुनच शाट करते, हे गुलाबजामुन खाली वाटीत फेकून दिली बाजूला, है ना. मग पद्धतशीर खाऊ, राईस प्लेट म्हणल्यावर एवढं सुधरत नाही ना काय खायचं. मग हे गणितात बी ना, मोठं गणित असलं त्याला भ्यायचं नाही, एकेकाचा काटा काढायचा, बरोबर आहे का. एकेकाचा काय करायचा काटा. आता हे गणित पोरं यावर्षी परीक्षेला तुम्हाला येणार आहे, नक्की येणार आहे, म्हणजे येणार आहेच. म्हणजे असंच वागा, 100% असा प्रश्न दिसणार तुम्हाला अपूर्णांकाचा किंवा शाब्दिक गणित किंवा असं 100% दिसणार, म्हणजे दिसणार. चला, सगळ्यात खाली किती शून्य जास्त सांगा, सगळ्यात जास्त किती शून्य आहेत सांगा. 1 वर किती शून्य येतं, 3. ए बताम, लक्ष दे रे, सगळ्यात खाली किती शून्य येतं, 3. मला सांग, ए सांबा, इथं 3 शून्य आणायचे, तर इथं किती शून्य देऊ सांगा. 1 शून्य, खाली 1 तर वरी 1. 25च्या खाली काय नसते म्हणजे छेद 1. 25च्या खाली काय नसते म्हणजे किती शून्य देऊ सांगा, 3. किती शून्य देऊ, 3. आता 1000 बापू, 1000 बापू, 1000 बापू पैकी एकच 1000 बापू, आणि याची बेरीज किती येते, 25 आणि 30 आणि 4 ची बेरीज, हां 30 40 50. अरे इथं शून्य द्यायचे विसरलेत ना, असं काऊन करायला बाप्पा. हे तर 3 शून्य दिले, तर आपण वरी 3 शून्य काऊन विसरले रे, ये इथं 3 शून्य दिले ते वागा, वरी 3 शून्य विसरले, है ना. मग सगळ्या हजारापैकी एकच 1000. मग 25,000 आणि 30 आणि 4 याची बेरीज करा, किती येते रे, 25,034. किती येते, 25,034. आता माय काय करायचं, वरचं 25,034 जशाला तसं, वरचं 25,034 जशाला, किती सोडून पॉईंट द्यायचे, 1 2 3, म्हणजे 25.034. 25.034. काय अवघड आहे का सांगायच्यात, इसमें कुछ डाउट नो, इसमें कुछ डाउट. ए पटकन सांगायचं होतं, 3 4 6 9 13 डिंग 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 डिंग, 3 4 6 9 13 डिंग 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 डिंग. काय येतंय सांगा. हां सांग. 18. कसं रे 18, 3 मध्ये 1 मिसळला 4, इथं कितीचा आहे 2चा, इथं कितीचा आहे 3चा, इथं 13 आणि 5 क्या बात है. ये तो सोपं है, मुझे लगा ये तो अवघड है, लेकिन सोपा है, ये तो सोपा है. ए दीदी, ह्याचं काय येते ग, थांबा, 2 संख्यांचा गुणाकार 5/4 आहे. फास्ट हा, ये तो सोपा है सुगरणीचा. 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार 5/4 आहे. 2 संख्यांचा गुणाकार 5/4 आहे. त्यापैकी एक संख्या 5/6 असेल, त्यापैकी एक संख्या किती असेल 5/6. तर दुसरी अरे गप्पा, दुसरी संख्या किती, हा आलं का रे. मग सूत्र काय आपलं, 2 संख्येचा गुणाकार बरोबर
दोन संख्येचा गुणाकार बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या. दोन संख्येचा गुणाकार बरोबर एक संख्या गुणिले दोन संख्येचा गुणाकार किती आहे? कुठे गेला रे? 5/4. दोन संख्येचा गुणाकार किती आहे? 5/4 बरोबर. एक संख्या किती नाही? एक संख्या बघा वरी बघा, वर बघ, वर बघ, वर काळे काळे डोक, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा, नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच, तोरा तोरा पिसारा फुललाय रे. आहे लहान पोर काही गाणे म्हणतात का नाही रे? है ना रे. एक 4थीला होतं बालवाडीला, ते म्हणलं नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे है ना, आणि मामाच्या गावाला जाऊया. त्याचा आणि त्याचा काही ताळमेळ आहे का? चला, दोन संख्येचा गुणाकार 5/4. एक संख्या किती आहे विभूती साहेब? 5/6. दुसरी संख्या मालूम नाही इसका कुछ पता नाही. मी एक्स लिहिलंय हो, किंवा दुसरी लिहा, दुसरी. आता काय होईल इथं? 5/4 आहे. 5/4 हे भागिले 6 वरी गेल्यावर गुणिले 6, म्हणजे दोन्ही गुणाकार स्वरूपात जातात. हे खालचे वरी जातात गुणाकार स्वरूपात, आणि वरचे खाली येतात गुणाकार स्वरूपात. राईट. चला, 5 5 कटले, बेत्रिक 6, बेदोनी 4, 3/2, 3/2. काय अवघड आहे का याच्यात? सांगा पोरो, कुछ भी अवघड आहे क्या? चला, मी आता अवघड देऊ का सांगा? अरे ये तो ऐसा कैसा हो. बघा आता हे गणित काय? दोन संख्यांचं गुणोत्तर 2 जसे 3 आहे. लक्ष द्या, दोन संख्येचं गुणोत्तर 2 जसे 3 आहे. त्या दोन्ही संख्येमध्ये 9 मिळवले तर त्यांचं गुणोत्तर किती होत आहे? 3 जसे 4. तर त्या संख्या कोणत्या पर्यायावरून घेऊत आपण? असे गणित तर त्या संख्या बिंख्या कोणत्या म्हणलं ना, कशावरून घ्यायचं वागव? हे पर्यायावरून. बघा, दोन संख्येचं गुणोत्तर, बबलू भैया आहे का? बबलू भैया कहाँ आहे? क्या? हाँ वागा, बबलू भैया लक्ष दे. माय दोन संख्येचं गुणोत्तर 2 जसे 3 आहे. वागा, त्या दोन्ही संख्येमध्ये 9 मिळवले असता त्याचे गुणोत्तर 3 जसे 4 होते. तर त्या संख्या कोणत्या? पहिला पर्याय घ्या. ह्या संख्या समज पहिला पर्याय. त्या संख्या कोणत्या म्हणलं आहे ना? एक संख्या. हे असं संख्याचं गणित आलं की पर्यायावरून पकडा, पर्यायाला पकडा आहे ना. मग मला सांग, ही संख्या पकडल्या 12 आणि 28. मग काय करायचं? मग ह्याचं गुणोत्तर किती आहे सांगा? ह्याचं गुणोत्तर किती आहे? कशाच्या पाड्यात येतात सांगा? ह्या 4 त्रिकम 12, 4 7 आहेत का रे या संख्या? त्या नाही, नाहीत ना. चला, बी नंबरचा ऑप्शन घेऊता. कोणता आहे बी नंबरचा? 18 27. काय था? 18 27. चला, बी नंबरचा ऑप्शन आहे 18 27. याचं गुणोत्तर 2 जसे 3 आलं पाहिजे. चला, 18 आणि 27 कोणा एका पाड्यात येतात सांगा? हा, मोठ्यात मोठा पाडा सांगा, मोठा पाडा सांगा. अनंत आहे. 9 2 18, 9 3 आलं का नाही सांगा? बरोबर. एक अट मान्य झाली, एक अट मान्य झाली. त्या संख्या घेतल्या 2 नंबरचा पर्याय 18 27, 9 2 18, 9 3 27. मोठा पाडा घ्या ना थोडा. 3 न घेतल्यावर काय होते? 3 6 18, 3 9 27. डबल भाग द्यावा लागते. 3 2 6, 3 3 9 आहे ना रे. 3 न बी येते पण डबल भाग द्यावा लागते. मग 18 27 त्या संख्या घेतल्या. 9 2 18, 9 3 27, 9 2 18, 9 3 27, 9 2 18, 9 3 27. चला, मग आता काय करायचं? माय आता ह्याच्यामध्ये काय करायचं? ह्या दोन संख्या एक अट मान्य झाली. आता 18 आणि 27 मध्ये प्रत्येक संख्येमध्ये 9 मिळवा. मग 9 मिळवा बरं. ह्याच्यात 18 मध्ये 9 मिळवा आणि ह्याच्यामध्ये बी 9 मिळवा. कोण सांगते? 18 मध्ये 9 मिळवल्यावर किती होतात? हा ज्ञानेश्वरी 27 ना. अम्माय 26 होतात. होय गे 27 होतात ना माय दिदी. आणि 27 मध्ये 9 मिसळले. हा गाडगे सर 36 बरोबर आहे का नाही? आता ह्याचं गुणोत्तर हे दोन्ही बी हे एवढं येते का बघायचं? 3 जसे 4 सांगा. हे कोण्या पाड्यात येतात? अरे हा सोलवताय 9च्या. 9 1 9 9 2 18, 9 3 आणि 9 4 आलं का नाही सांगा? हे बी 8 मान्य झाली आणि ही पण 8 मान्य झाली, म्हणजे ही पण मान्य होणार. 18 27 चा विजय असो. 18 27 चा विजय असो. काय अवघड आहे का वागो? हे कुछ भी अवघड नाही है बॉस, कुछ भी अवघड. असा परीक्षेत प्रश्न आला तर काय करायचं? बघा, 20 संख्यांची सरासरी, 20 संख्यांची उमर भाऊ अतर भाऊ वगैरे बरी. बघा, 20 संख्यांची सरासरी म्हणजे काय? गुणिले 20 संख्यांची म्हणजे 20 सरासरी म्हणजे गुणिले किती सरासरी?
18 आहे म्हणजे बरोबर 18 2 36 360. बेरीज किती आली 300. बेरीज किती आली 300. बरं प्रत्येकातून जर 3 3 कमी केले तर इथं 3 कमी केले तर किती होतात रे इथं 17. इथं 20 संख्या आहेत. ह्या 20 संख्यांची म्हणते हो. सगळ्या संख्या किती येतात 20. सगळ्या संख्या किती येतात 20 हे ना. तर 17 3 कमी केले ह्याच्यातून बी 3 कमी केले ह्याच्यातून 3 कमी केल्यावर सांगा रे 15. ह्याचा गुणाकार किती येते या 255. बरं आता बेरीज किती आली 255. बेरीज किती आली याची सरासरी काढायची. आपला सरासरी किती आली सांगा मग. ह्याची 20 संख्या ही बघा 20 संख्येची ही सरासरी आहे. 20 संख्येची सरासरी इतकी. 20 संख्येची सरासरी 20 संख्येची सरासरी 18 आहे. 17 संख्येची सरासरी किती 15. 17 संख्येची सरासरी किती वाटलंच तर 255 ला कितीनं भाग द्यायचा सांगा. 255 ला कितीनं भाग द्यायचा 17 न. सगळ्या संख्या किती येतात 17. 17 न भाग द्या. 17 1 17 8 उरले. 17 5 सेम टू सेम येते. अरे बाबा सरासरीचं सूत्र काय सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. नाही कळालं सरासरीचं सूत्र. पुरी बघ ना माय आहे ना. सरासरीचं सूत्र काय सर्व संख्या सरासरीलाच काय म्हणतात मध्यमान मध्य आहे ना ॲव्हरेज. बघा 20 संख्यांची सरासरी 18 आहे. 18 2 36 360 बेरीज आली ही बेरीज. तर सरासरी कशी काढायची 360 भागिले 20. सरासरी हे 20 संख्या आहेत ना सगळ्या. सरासरी किती 18. मला सांगा प्रत्येकातून 3 कमी केले 20 मधून 3 कमी केले 17. 18 तून 3 कमी केले 15 बरोबर किती 2 5 5. एकूण बेरीज किती आली 255. 255 ला कशाने भाग द्यायचा एकूण संख्या 17 सरासरी किती 15. काय उघड आहे अरे ही सरासरी असती. 20 संख्येची सरासरी 18 आहे. 18 सरासरी 17 संख्येची सरासरी 15 आहे. ही सरासरी असती ही बेरीज असती माय. काय अवघड आहे का इसमें नो नो नो. अवघड आहे का इसमें नो 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 है क्या नो नो नो. बघा बघा हो 41चा वर्ग याचं उत्तर काढल्यास 41चा वर्ग याचं उत्तर काढ डबल डबल वाचा ना माय साहेब हो. 41चा वर्ग याचं उत्तर काढल्यास मग आधी 41चा वर्गचं उत्तर काढा. किती येतं रे 41चा वर्ग 4 1 1 1 1 1 4 4 4 1 4 4 चौक 16 1 1681. मग मला सांगा का साहेब 41चा वर्ग काढल्यास म्हणजे 41चा वर्ग आला 1681. त्यामध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 7457 मिळते. आता काय करता 7457 हे वजाबाकी करता. आधी काय करता ह्याच्यातून ही वजाबाकी काय 7 किती आलती रे 1681 वजा करता है ना. 7तून 1 गेला 6. 15तून 8 गेले 7 3. 13तून 6 गेले 7 आणि 6तून 1 गेला 5. 5776 कशाचा वर्ग आहे जाऊ द्या. ह्याचे मूळ अवयव पाडा किंवा हे लास्टला किती आलं पाहिजे 6. लास्टला किती आलं पाहिजे 6. मला सांगा 6 6 36 3 त्रिक 9 हे कट 1 1 1 2 दोन्ही 4. मग आलं उत्तर काय 76 बाबा की जय. मग मला सांगा 76चा वर्ग किती आला असेल रे 5776. आता बघा प्रश्न आला का नाही राईट सांगा. 41चा वर्ग काढा आधी किती येतंय तर 1681. जांभळ्या देऊ नको किती जांभळ्या द्यायली. चलो खेळ घ्यायचाय का नाही कोण कोण म्हणतंय खेळ घ्यायचा हातोरी करा. कोण कोण म्हणतंय खेळ घ्यायचा बबलू सावंत साहेब हा चला हा कवडे ताई कल्याणी ताई घ्यायचा म्हणती. थोडस थांबा थांबा. एक गणित मेन घेऊत आता बघा हे शेवटचं गणित घेऊत आता. चला 1715.271 याच्या 7च्या स्थानिक किमतीतील फरक
आता ह्या 7ची स्थानिक किंमत किती येते? डावीकडचे बदले होत नाही, डावीकडे हे उजवा भाग आहे, डावा भाग हे होतो. 7ची स्थानिक किंमत किती होती? 700. आणि ह्या 7ची स्थानिक किंमत किती होती? बघू, याला 0 पकडा, 0.07 आहे ना. बघा ना, एवढ्याला 0 पकडा, 0.07. पुढचं नाही घेतलं तरी जमते. एवढ्याला 0 पकडा, 0.07. ह्याच्यातला फरक काढायचा आपल्याला. 700 मधून हे कसे वजा करायचे? 700 मधून हे कसे वजा करायचे? 700लाच कसं लिहायचं पोरो? 700.0. 700लाच कसं लिहायचं? 700.0. 700लाच कसं लिहायचं? 700. है ना, पॉईंटच्या खाली पॉईंट. 700.0 पॉईंटच्या खाली. अलीकड कोण आहेत? अलीकड 0. पलीकड कोण येतं? 0.7. फरक काढा. इथं बी भोपळा आणि इथं भोपळा. 10तून 7 गेले 3. इथं किती राहिले? 9. इथं 9. इथं आता हे लहान लेकराला येतं एवढं काय अवघड आहे? कळालं का नाही रे?